मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सेक्शुअलिटी इन ऑर्गॅनिझम हा कन्सेप्ट स्टार्ट केलेला आहे आणि सेक्शुअलिटी इन ऑर्गॅनिझम स्टडी करताना आपण हे शब्द पाहिलेले आहेत. होमोथॅलिक मोनेशियस म्हणजे काय, हेटेरोथॅलिक डायोशियस म्हणजे काय, इथपर्यंत जे सेक्शुअलिटी डिफाइन करतात ते लोअर प्लांट्स म्हणजे आल्गे आणि फंगाई मध्ये ही शब्द वापरून सेक्शुअलिटी डिफाइन करतात. आल्गे आणि फंगाई मध्ये ही शब्द वापरून सेक्शुअलिटी डिफाइन करतात. आता हायर प्लांट मध्ये बायसेक्शुअल फ्लावर म्हणजे काय? आता हायर प्लांट्स कुठले आहेत? उदाहरणार्थ बघा, आपण हायर प्लांट साठी एक्झाम्पल सांगतो मी. एंजिओस्पर्म्स, फ्लावरिंग प्लांट्स, फुलं प्रोडक्शन करण्याचा गट म्हणजे एंजिओस्पर्म. एंजिओस्पर्मला काय म्हणायचं? फ्लावरिंग प्लांट्स. आता या प्लांट्स मध्ये सेक्शुअलिटी डिफाइन कशी करतात ते पाहूया. काल मी घेतलेला थोडासा भाग, आज मी थोडासा बेसिक सांगून मग बायसेक्शुअल फ्लावर, युनिसेक्शुअल फ्लावर, मोनेशियस प्लांट आणि डायशियस प्लांट याचा अर्थ काय सांगतो. पहिल्यांदा बायसेक्शुअल फ्लावर म्हणजे काय आणि मग युनिसेक्शुअल फ्लावर म्हणजे काय आपण पाहूया. तिथं जाण्याच्या अगोदर फुलामध्ये काय काय पार्ट येतात ते पाहूया. मग ही शब्द आपण पाहूया, बायसेक्शुअल आणि युनिसेक्शुअल फ्लावर म्हणजे काय. हे जे फूल आहे हे टिपिकल फ्लावर आहे. त्या टिपिकल फुलाचा हा एलएस आहे. एलएस म्हणजे लॉन्जिट्युडनल सेक्शन आहे. त्याच्यामध्ये ह्या फुलाच्या डेटाला म्हणतात पेडिसेल. त्याचा जो वरचा असा डेटाचा भाग, पेडिसेलचा भाग जो असा टोरस झालेला असतो त्याला थॅलॅमस म्हणतात. फुलाच्या बाहेरच्या ग्रीन कलरच्या पार्टला सेपल. सेपल कशाचा पार्ट असतो? कॅलिक्सचा पार्ट असतो. कॅलिक्सचा एक मेंबर म्हणजे हा सेपल, सगळे सेपल मिळून काय बनतं? कॅलिक्स बनतं. त्यानंतर कलर्ड पार्ट जो असतो त्याला पेटल. पेटल कशाचा पार्ट असतो? करोलाचा पार्ट असतो. बघा, हे दोन जे पार्ट आहेत कॅलिक्स आणि करोला यांना म्हणतात नॉन इसेन्शियल पार्ट्स ऑफ द फ्लावर. बाहेरचा भाग कॅलिक्स, त्याच्या आतला भाग करोला. कॅलिक्सच्या एका मेंबरला सेपल, करोलाच्या एका मेंबरला पेटल. मग कॅलिक्स आणि करोला म्हणजे सेपल आणि पेटल यांना फुलाचे काय म्हणतात? तर नॉन इसेन्शियल पार्ट्स. नॉन इसेन्शियल पार्ट्स कुठले आहेत फुलाचे? बाहेरचा भाग कॅलिक्स, याच्या आतला भाग करोला. कॅलिक्सच्या मेंबरला सेपल म्हणतात, करोलाच्या मेंबरला पेटल म्हणतात. पाकळ्या फुलाच्या त्याला पेटल असं म्हणतात. आणखी दोन फुलाचे पार्ट्स आहेत इसेन्शियल पार्ट्स. म्हणजे काय? जे भाग रिप्रोडक्शन मध्ये इन्व्हॉल्व होतात, जे भाग रिप्रोडक्शन मध्ये इन्व्हॉल्व होतात त्यांना इसेन्शियल पार्ट्स असं म्हणतात. आता कुठले कुठले बघूया. इसेन्शियल पार्ट मध्ये हा मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचा भाग स्टेमेन. स्टेमेन कशाचा मेंबर आहे? स्टेमेन हा अँड्रोशियमचा मेंबर आहे. अँड्रोशियम म्हणजे फुलाचा कुठला भाग आहे? मेल सेक्स ऑर्गन. त्याचा एका मेंबरला काय म्हणतात? स्टेमेन. इसेन्शियल पार्ट मध्ये मेल सेक्स ऑर्गन, त्याचं नाव आहे अँड्रोशियम. अँड्रोशियमच्या एका मेंबरला म्हणतात स्टेमेन. फिमेल सेक्स ऑर्गन येलो कलरला दाखवले बघा इथं. त्यामध्ये तीन भाग आहेत, ओव्हरी, स्टाईल आणि स्टिग्मा. त्या तिन्हीला मिळून म्हणतात कार्पेल. म्हणजे फिमेल सेक्स ऑर्गनला म्हटलं जातं गायनोशियम. गायनोशियमच्या एका मेंबरला काय म्हटलं जातं? कार्पेल. बघा, हे झाले रिप्रोडक्शन मध्ये इन्व्हॉल्व होणारे पार्ट्स. फुलाचे पार्ट्स कुठले कुठले आहेत? जे रिप्रोडक्शन मध्ये इन्व्हॉल्व होत नाहीत त्यांना नॉन इसेन्शियल पार्ट्स म्हणतात. कॅलिक्स हा ग्रीन कलरचा बाहेरचा भाग कॅलिक्स, त्याच्या एका मेंबरला म्हटलं जातं सेपल. कलर्ड पार्ट करोला, त्याच्या एका मेंबरला म्हटलं जातं पेटल. इसेन्शियल पार्ट्स मध्ये मेल सेक्स ऑर्गन अँड्रोशियम,
हे अँड्रोशियम, हे अँड्रोशियम. एका अँड्रोशियमला म्हणतात, एका मेंबरला म्हणतात स्टेमेन. फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन गायनोशियम, गायनोशियमच्या एका मेंबरला म्हणतात कार्पेल. कार्पेल मध्ये 3 भाग आहेत, ओव्हरी, स्टाईल, स्टिग्मा. हे झाले फुलाचे पार्ट्स. व्यवस्थित लक्ष द्या. बायसेक्शुअल फ्लावर म्हणजे काय बघा. ज्या फुलामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन अँड्रोशियम, आणि अँड्रोशियमचा भाग कुठला, स्टेमेन. फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन गायनोशियम, गायनोशियमचा भाग कुठला, कार्पेल. दोन्हीही प्रेझेंट असतात अशा फुलाला बायसेक्शुअल फ्लावर असं म्हणतात. म्हणजे ज्या फुलामध्ये मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर म्हणजे कुठले, स्टेमेन कशाचा भाग आहे, अँड्रोशियमचा. कार्पेल कशाचा भाग आहे, गायनोशियमचा. ही दोन्हीही प्रेझेंट एकाच फुलामध्ये असली तर त्याला बायसेक्शुअल फ्लावर असं म्हणतात. एकाच फुलामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हणजे स्टेमेन आणि कार्पेल हे दोन्हीही प्रेझेंट असणं त्याला बायसेक्शुअल फ्लावर म्हणतात. आता बघा, बायसेक्शुअल फ्लावर म्हणजे काय स्टडी केलं. युनिसेक्शुअल फ्लावर म्हणजे काय, ज्या फुलामध्ये स्टेमेन तर असतो म्हणजे अँड्रोशियम तर असतो, किंवा कार्पेल तर असतो म्हणजे गायनोशियम तर असतो, दोन्ही नसतात. एक तर मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन स्टेमेन असणार किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कार्पेल असणार. दोन्ही एकाच फुलामध्ये नसतात, अशांना युनिसेक्शुअल फ्लावर असं म्हणतात. मग त्याचे 2 प्रकार आहेत. नुसतंच ज्या फुलामध्ये स्टेमेन तेवढाच आहे, स्टेमेन प्रेझेंट नो कार्पेल, म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन स्टेमेल तेवढंच आहे. ज्या फुलामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन स्टेमेन तेवढाच प्रेझेंट आहे अशांना स्टॅमिनेट फ्लावर किंवा मेल फ्लावर म्हणतात. परत रिपीट करतोय, ज्या फुलामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन स्टेमेन तेवढाच प्रेझेंट आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कार्पेल नाही, त्याला स्टॅमिनेट फ्लावर किंवा मेल फ्लावर म्हणतात. पिस्टिलेट फ्लावर म्हणजे काय बघा. ज्या फुलामध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कार्पेल तेवढाच आहे म्हणजे ओव्हरी, स्टाईल आणि स्टिग्मा, याला कार्पेल म्हणतोय. कार्पेल कशाचा पार्ट आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन गायनोशियमचा. ज्या फुलामध्ये कार्पेल तेवढाच आहे, स्टेमेन नाही म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन तेवढंच आहे, स्टेमेन नाही, अशा फुलांना पिस्टिलेट फ्लावर किंवा फिमेल फ्लावर म्हणतात. परत रिपीट करतोय, ज्या फुलामध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कार्पेल तेवढंच आहे म्हणजे ओव्हरी, स्टाईल, स्टिग्मा असलेला कार्पेल, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन स्टेमेन नाही, अशांना पिस्टिलेट फ्लावर म्हणतात. हे मोनो युनिसेक्शुअल प्लांट्स कुठे येतात, कुकुरपेट्स, काकडी प्लांट्सच्या गटामध्ये येतात. आता मित्रांनो, मोनेशियस प्लांट्स आणि डायोशियस प्लांट म्हणजे काय बघा. मोनेशियस प्लांटला काकडी प्लांटचा एक्झाम्पल किंवा कोकोनट नारळाच्या झाडाचा एक्झाम्पल देतो. आता आपण स्टॅमिनेट फ्लावर म्हणजे काय पाहिजे, नुसतं स्टेमेन असलेल्या फ्लावरला स्टॅमिनेट म्हणतात. नुसतं कार्पेल, कार्पेल म्हणजे कुठला पार्ट, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. कार्पेल असलेल्या फ्लावरला पिस्टिलेट फ्लावर, स्टेमेन असलेल्या फ्लावरला स्टॅमिनेट फ्लावर म्हणतात. हे बघा, स्टेमेन असलेली फुलं म्हणजे मेल फ्लावर, कार्पेल असलेली फ्लावर म्हणजे पिस्टिलेट किंवा फिमेल फ्लावर म्हणतो आपण. याच्यामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन स्टेमेन आहे, याच्यामध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कार्पेल आहे. यात फक्त स्टेमेन आहे म्हणून हा मेल फ्लावर झाला, यात फक्त कार्पेल आहे म्हणून हा फिमेल फ्लावर, कारण कार्पेल हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे. मग मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर म्हणजे स्टॅमिनेट फ्लावर आणि पिस्टिलेट फ्लावर दोन्ही एकाच झाडावरती असतील तर ते मोनेशियस प्लांट्स म्हणतात. हे काय एक्सप्लेन करतोय त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या.
मेल फुलं म्हणजेच स्टॅमिनेट फुलं, फिमेल फुलं म्हणजेच पिस्टिलेट फुलं. दोन्ही फुलं जर एकाच झाडावरती असतील तर त्या झाडाला म्हणतात मोनेशियस प्लांट. आता डायशियस प्लांट म्हणजे काय बघा. एका झाडावरती मेल फुलं असतात, दुसऱ्या झाडावरती फिमेल फुलं असतात. मेल फुलाला स्टॅमिनेट फ्लावर, फिमेल फुलाला पिस्टिलेट फ्लावर. जर दोन्ही फुलं दोन वेगवेगळ्या झाडावरती असतील तर त्याला डायोशियस प्लांट्स असं म्हणतात. उदाहरणार्थ पपयामध्ये तसं असतं आणि खारीकच्या प्लांटमध्ये तसं असतं. एका झाडावरती नुसतंच फिमेल फुलं असतात म्हणजे ओरिस्टाईल स्टिग्मा कार्पेल असलेली फुलं. एका झाडावरती मेल फ्लावर असलेले म्हणजे स्टेमेन असलेले फ्लावर्स असतात. आता तुम्ही बघा पपयाच्या बागेमध्ये गेला की काही झाडांना पपई लागलेले नसतात कारण त्याच्यावरती मेल फ्लावर असतात, कारण फ्रूट जे असतं ते फिमेल फ्लावर पासून येतं. पण ज्या झाडावरती फिमेल फ्लावर आहे त्याला तेवढंच फ्रूट लागणार. बघा डायोशियस आणि मोनेशियसचा अर्थ मी सांगितला आता तुम्हाला. मेल फुलं आणि फिमेल फुलं एका झाडावरती असतील तर मोनेशियस प्लांट्स, मेल फुल एका झाडावर आणि फिमेल फुल एका झाडावर असेल तर डायोशियस प्लांट. याला एक्झाम्पल पपया आणि डेट पाम, याला एक्झाम्पल कुकुरबिट्स आणि कोकोनट्स. आता अॅनिमल मध्ये सेक्शुअलिटी डिफाइन करताना बायसेक्शुअल अॅनिमल किंवा हार्माफ्रोडाइट अॅनिमल किंवा आणखीन एक शब्द वापरतात मोनोशियस अॅनिमल. सगळे शब्द सेम हा. मोनोशियस किंवा हार्माफ्रोडाइट किंवा बायसेक्शुअल अॅनिमल याचा अर्थ काय बघा. मेल अँड female sex organ ब्रॅकेट मध्ये दॅट इज टेस्टिस म्हणजे मेल सेक्स ऑर्गन, ओव्हरी म्हणजे फिमेल सेक्स ऑर्गन, प्रेझेंट इन वन एनिमल. एकाच प्राण्यामध्ये मेल सेक्स ऑर्गन आणि फिमेल सेक्स ऑर्गन दोन्हीही प्रेझेंट असतात. मेल सेक्स ऑर्गन कुठला, आता उदाहरणार्थ घेऊया बायसेक्शुअल अॅनिमल साठी गांडूळ एक्झाम्पल घेऊया. अर्थवर्म, हा अर्थवर्मचा सेक्शन आहे. या अर्थवर्म मध्ये बघा हे मेल सेक्स ऑर्गन टेस्टिस आणि हे फिमेल सेक्स ऑर्गन ओव्हरी अर्थवर्मच्या एकाच बॉडी मध्ये आहेत. अर्थवर्म एकच प्राणी आहे, त्याच्यात मेल सेक्स ऑर्गन टेस्टिस पण आहे, फिमेल सेक्स ऑर्गन ओव्हरी पण आहे. म्हणजे अर्थवर्म कसा अॅनिमल झाला, बायसेक्शुअल अॅनिमल किंवा हार्माफ्रोडाइट अॅनिमल किंवा मोनेशियस अॅनिमल. म्हणजे अर्थ काय मी परत रिपीट करतोय, मेल सेक्स ऑर्गन आणि फिमेल सेक्स ऑर्गन जर एकाच प्राण्यामध्ये असतील तर त्याला बायसेक्शुअल अॅनिमल किंवा हार्माफ्रोडाइट किंवा मोनेशियस हे तिन्ही शब्द वापरतात. इथं मेल वेगळा फिमेल वेगळा असं नसतं. दोन्हीही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन एकाच प्राण्यामध्ये असणं याला म्हणतात हार्माफ्रोडाइट किंवा मोनेशियस. असे कुठले कुठले गट आहेत, प्लॅटिहेल्मिंथसचे मेंबर हार्माफ्रोडाइट आहेत, ॲनालिडाचे मेंबर हार्माफ्रोडाइट आहेत, सिलेंट्रेटा फायलमचे मेंबर हार्माफ्रोडाइट आहेत. म्हणजे इनव्हर्टेब्रेट्स मध्ये जे फायलम येतात त्यामध्ये मॅक्झिमम ॲनिमल बायसेक्शुअल ॲनिमल्स असतात. आता ॲनिमल मध्ये बघा युनिसेक्शुअल ॲनिमल किंवा डायशियस ॲनिमल म्हणजे काय बघा. सेक्सेस आर सेपरेट नॉट युनायटेड. याचा अर्थ काय, म्हणजे एकाच प्राण्यामध्ये मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन नसतं, मेल वेगळा फिमेल वेगळा असतं. आता उदाहरणार्थ कॉकरोच मध्ये घ्या, कॉकरोचचा मेल पार्टनर वेगळा आहे, फिमेल वेगळा आहे. आता हा मेल कॉकरोच आहे म्हणून समजा, तर मेल कॉकरोचच्या शरीराच्या आत मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन काय असतात, टेस्टिस. समजा हे फिमेल कॉकरोच आहे, फिमेल कॉकरोचच्या शरीराच्या आत फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन काय आहे,
ओव्हरी. म्हणजे फिमेल सेक्स ऑर्गन ओव्हरी असलेला कॉकरोच जो असतो तो फिमेल असतो आणि मेल सेक्स ऑर्गन टेस्टीज असलेला कॉकरोच जो असतो तो मेल असतो. म्हणजे मेल कॉकरोच वेगळा, फिमेल कॉकरोच वेगळा. मेल का? कारण मेलच्या शरीरात मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन टेस्टीज आहे, फिमेलच्या शरीरात फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ओव्हरी आहे. म्हणजे सेक्सेस सेपरेट आहेत. अशांना युनिसेक्शुअल ॲनिमल्स किंवा डायोशियस ॲनिमल्स असं म्हटलं जातं. सेक्सेस आर नॉट फ्यूज्ड सेपरेट. आता किती असे प्राणी आहेत बघा. ह्युमन बीइंग युनिसेक्शुअल आहे, टायगर युनिसेक्शुअल आहे, लायन मेल वेगळा फिमेल वेगळा आहे, कॅट, डॉग असे सगळे मॅमल्स, रेप्टाइल्स, एव्स सगळ्या प्राण्यांच्या मध्ये काय आहे तर सेक्सेस सेपरेट आहेत. आणि काही इनव्हर्टेब्रेट्स मध्ये अस्कॅलिमेंथिस मेंबर, अस्कॅरिस मेल, अस्कॅरिस फिमेल. काही इनव्हर्टेब्रेट फायलम सोडले, मॉलुस्का, आर्थ्रोपोडा, आर्थ्रोपोडामध्येच कॉकरोच येतं. मेल आणि फिमेल वेगवेगळ्या असणाऱ्या प्राण्यांची लिस्ट करा म्हटलं तर कॉर्डेट्स ग्रुपमध्ये येणारे फिश मेंबर्स, सरपटणाऱ्या प्राण्यांचा ग्रुप रेप्टाइल्स, पक्ष्यांचा ग्रुप एव्स आणि सस्तनी प्राण्यांचा ग्रुप मॅमल्स. यांच्यात सगळ्यांच्याच सेक्सेस सेपरेट असतात. मेल वेगळा असतो, फिमेल वेगळा असतो. म्हणजे अशा नाव म्हणतो आपण युनिसेक्शुअल ॲनिमल्स किंवा डायोशियस ॲनिमल्स, ज्यांच्यात मेल पार्टनर आणि फिमेल पार्टनर वेगवेगळं असतं. जसं आर्थ्रोमध्ये तसं नाही आहे. आर्थ्रोमध्ये एकच आहे प्राणी, त्याच्यात मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन फिमेल रिप्रोडक्टिव्ह दोन्ही आहेत. ते बायसेक्शुअल. बायसेक्शुअल कसं एक्झाम्पल कुठले आहेत रे? सेलेंट्रेटा, प्लॅटिहेल्मिंथेस, ॲनालिडा हे बायसेक्शुअल ॲनिमल्स म्हणतात. आणि हे युनिसेक्शुअल कॉकरोच मेल आणि फिमेल वेगवेगळा असतात. लक्षात घ्या. आता सर्वात महत्त्वाचा कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचा आहे तो म्हणजे सेल डिव्हिजन ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. गॅमेट फॉर्मेशन होताना सेल डिव्हिजन कशा पद्धतीचे होते, मायटॉसिस होते की मियोसिस होते, हे आपल्याला स्टडी करायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायचं, त्याच्या अगोदर आपल्याला हे कन्सेप्ट माहित पाहिजे, हॅप्लॉइड म्हणजे काय आणि डिप्लॉइड म्हणजे काय. हॅप्लॉइड म्हणजे सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम प्रेझेंट असतं आणि डिप्लॉइड म्हणजे डबल सेट ऑफ क्रोमोझोम प्रेझेंट असतं. आता फॉर एक्झाम्पल ह्युमन मध्ये 2n नंबर क्रोमोझोम म्हणजे डिप्लॉइड झाला, 46 हा डिप्लॉइड झाला. त्याच्या हाफ ह्युमनच्या गॅमेट्स मध्ये n नंबर ऑफ क्रोमोझोम असतात म्हणजे हॅप्लॉइड झाला 23. मग गॅमेट्स हे केव्हाही लक्षात ठेवायचं, गॅमेट्स हे केव्हाही हॅप्लॉइडच असतात. मग गॅमेट हे हॅप्लॉइड असतील तर बघा सगळे हिटेरोगॅमेटिक ऑर्गॅनिझम जे आहेत ते दोन गॅमेट बनवतात, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. हिटेरोगॅमेटिक ऑर्गॅनिझम मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट बनवतात. गॅमेट ऑलवेज कसे असतात, हॅप्लॉइड असतात. त्यात n नंबर ऑफ क्रोमोझोम असतो. मग हॅप्लॉइड गॅमेट जे असतात ते हॅप्लॉइड पेरेंट पासून पण बनू शकतात किंवा डिप्लॉइड पेरेंट पासून बनू शकतात. याचा अर्थ काय बघा, गॅमेट्स केव्हाही हॅप्लॉइडच असतात. हॅप्लॉइड गॅमेट हॅप्लॉइड प्लांट पासून बनू शकतात किंवा डिप्लॉइड पासून बनू शकतात. म्हणजे गॅमेटला प्रोडक्शन करणारी बॉडी जी असते ती डिप्लॉइड पण असू शकते किंवा हॅप्लॉइड पण असू शकते. एक गोष्ट लक्षात ठेवायचं, गॅमेट्स ऑलवेज हॅप्लॉइड असतात. आता बघा पेरेंटची बॉडी हॅप्लॉइड आहे. हॅप्लॉइड म्हणजे त्यात n नंबर ऑफ क्रोमोझोम आहे. असे कुठले ऑर्गॅनिझम आहेत त्यांची प्लांट बॉडी हॅप्लॉइड असते? आल्गीची प्लांट बॉडी हॅप्लॉइड आहे, फंगाईची प्लांट बॉडी हॅप्लॉइड आहे, ब्रायोफाइटची प्लांट बॉडी हॅप्लॉइड आहे. मग हॅप्लॉइड प्लांट बॉडी म्हणजे काय, पेरेंटची बॉडी म्हणजे प्लांट बॉडी हॅप्लॉइड आहे. हॅप्लॉइड पासून हॅप्लॉइड गॅमेट बनायचे असतील तर सेल डिव्हिजन काय होणार, मायटॉसिस होणार. म्हणजे काय, मायटॉसिसचा काय प्रकारचा सेल डिव्हिजन आहे,
समजा जर हॅप्लॉइड पासून हॅप्लॉइडच बनत असेल तर ती मायटॉसिस सेल डिव्हिजन, इक्वेशनल सेल डिव्हिजन असं म्हणतात त्याला. म्हणजे समजा आता इथं 23 क्रोमोझोम आहे, हे पेरेंट सेल आहे, पेरेंट सेल मध्ये 23 क्रोमोझोम आहे, त्याच्यापासून डॉटर सेल जे येतात ना रे त्याच्यामध्ये पण 23च येतात, त्याच्यामध्ये पण 23च येतात. ही मायटॉसिस सेल डिव्हिजन झाली. जेवढे पेरेंट सेल मध्ये क्रोमोझोम असतात तेवढेच डॉटर सेल मध्ये क्रोमोझोम आले तर ती मायटॉसिस सेल डिव्हिजन म्हणतात. आता मला सांगा ना, पेरेंट सेल हॅप्लॉइड आहे, मग गॅमेट कसे बनणार आहे? गॅमेट ऑलवेज हॅप्लॉइड असतात, हे माहिती आहे आपल्याला. गॅमेट ऑलवेज हॅप्लॉइड बनायचे असतील आणि पेरेंट जर हॅप्लॉइड आहे, हॅप्लॉइड पेरेंट पासून हॅप्लॉइड गॅमेट बनायचे असेल तर सेल डिव्हिजन मायटॉसिस चालते. मग आता ज्या प्लांट बॉडीमध्ये मायटॉसिसनं गॅमेट बनतात त्यांच्यात मियोसिस होत नाही का? होते. केव्हा? मेल आणि फिमेल गॅमेट फ्यूज झाल्यावर झायगोट जो बनतो, झायगोट मध्ये मियोसिस होऊन परत हॅप्लॉइड स्पोर बनतात आणि हे स्पोर नवीन परत आल्गीची हॅप्लॉइड प्लांट बॉडी बनवतात. म्हणजे लक्षात ठेवायचं, ज्या पेरेंटची प्लांट बॉडी हॅप्लॉइड असते, उदाहरणार्थ आल्गीमध्ये, त्यांचे गॅमेट्स हॅप्लॉइड बनण्यासाठी मायटॉसिस सेल डिव्हिजन होते आणि त्यांच्यात मियोसिस केव्हा होते? मग झायगोट मध्ये मियोसिस होऊन स्पोर बनून परत हॅप्लॉइड लाईफ सायकल कंटिन्यू करायला झायगोटिक मियोसिस होत असते. आता बघा, जर पेरेंटची बॉडी डिप्लॉइड आहे, कुठले कुठले असे प्लांट आहेत? टेरिडोफाइटची पेरेंटची प्लांट बॉडी डिप्लॉइड आहे, 2n आहे. जिम्नोस्पर्मची प्लांट बॉडी डिप्लॉइड आहे, 2n आहे. अँजिओस्पर्मची प्लांट बॉडी डिप्लॉइड आहे, ह्यूमनची प्लांट बॉडी डिप्लॉइड आहे. डिप्लॉइड पासून हॅप्लॉइड गॅमेट बनायचे असेल तर सेल डिव्हिजन मियोसिस होते, कारण मियोसिस ही रिडक्शनल डिव्हिजन आहे. आता उदाहरणार्थ ह्यूमन बीइंग मध्ये घ्या, 46 क्रोमोझोम नंबर आहे आणि ह्याच्यापासून स्पर्म बनायचे असतील तर एका स्पर्म मध्ये 23 क्रोमोझोम जातो, दुसऱ्या स्पर्म मध्ये 23 क्रोमोझोम जातो. स्पर्म म्हणजे काय? गॅमेट्स. आणि गॅमेटिक सेल डिव्हिजन होत असताना मियोसिस होतं जर पेरेंट बॉडी डिप्लॉइड असेल तर. आता ह्यूमनची डिप्लॉइड पेरेंट बॉडी 46 क्रोमोझोम आहे, त्याच्यापासून गॅमेट्स बनायचे असतील तर कंपल्सरी मियोसिस, कारण मियोसिस मध्ये एक्झॅक्टली पेरेंट सेल मध्ये जे क्रोमोझोम नंबर असतात त्याचे हाफ ऑफ क्रोमोझोम नंबर गॅमेट्स मध्ये जातात. आता बघा इथे मी काय सांगितलंय, क्रोमोझोम नंबर इन मियोसाइट. मियोसाइट म्हणजे गॅमेट मदर सेल, ज्याच्यापासून गॅमेट बनणार आहे त्याला गॅमेट मदर सेल मियोसाइट म्हणतात. त्यात 2n क्रोमोझोम असतो आणि क्रोमोझोम नंबर इन गॅमेट्स. ह्यूमन मध्ये 46 हा डिप्लॉइड नंबर आहे, 23 हा हॅप्लॉइड नंबर आहे. हाऊस फ्लाय मध्ये 12 हा डिप्लॉइड नंबर आहे, 6 हा हॅप्लॉइड नंबर आहे. गॅमेट मध्ये म्हणजे रॅट मध्ये गॅमेट्स मध्ये 21 क्रोमोझोम आहे, म्हणजे पेरेंट बॉडी मियोसाइट मध्ये किती असणार आहे? 42 असणार आहे. डॉग मध्ये 78 हे डिप्लॉइड नंबर आहे. मियोसाइट सेल म्हणजे गॅमेट बनणाऱ्या सेल्स मध्ये 2n नंबर 78 आहे आणि याच्या हा मग आता डॉग मध्ये मियोसाइट म्हणजे डिप्लॉइड नंबर क्रोमोझोम 78 आहे, तर त्याच्या गॅमेट्स मध्ये 39 असतात. आणि कॅट मध्ये 19 त्याच्या गॅमेट मध्ये नंबर आहे, तर डॉग मध्ये कॅट मध्ये क्रोमोझोम गॅमेट मध्ये 19 आहे, तर त्याच्या बॉडी मध्ये 38 डिप्लॉइड नंबर 38 असतो. फ्रूट फ्लाय मध्ये डिप्लॉइड नंबर 6 आहे, तर त्याचा हॅप्लॉइड नंबर 3 असतो. ऑफिओग्लाझम मध्ये हॅप्लॉइड नंबर 630 आहे. ऑफिओग्लाझम हा फर्न प्लांट आहे, त्याचं डबल 1260 या ठिकाणी असतं क्रोमोझोम नंबर. 1260 क्रोमोझोम नंबर ऑफिओग्लाझम मध्ये असतं. हे झाले क्रोमोझोम नंबर वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये. हे बघा, ह्यूमन मध्ये 46 डिप्लॉइड 23 हॅप्लॉइड, हाऊस फ्लाय मध्ये 12 डिप्लॉइड 6 हॅप्लॉइड, रॅट मध्ये 42 डिप्लॉइड आणि गॅमेट मध्ये हॅप्लॉइड नंबर 21, डॉग मध्ये 78 डिप्लॉइड 39 हॅप्लॉइड, कॅट मध्ये 38 डिप्लॉइड
19 हॅप्लॉइड. फ्रूट फ्लाय मध्ये इथं 6च्या जागी 8 आहे. 8 डिप्लॉइड नंबर, हॅप्लॉइड नंबर 4 आहे. ऑफिओब्लाझममध्ये 1260 डिप्लॉइड, 630 हॅप्लॉइड. आता बघा ऍपल मध्ये डिप्लॉइड नंबर 34 आहे, गॅमेट मध्ये हॅप्लॉइड नंबर 17 आहे. राईस मध्ये डिप्लॉइड नंबर 24 आहे, गॅमेट मध्ये हॅप्लॉइड नंबर 12 आहे. मेज मध्ये डिप्लॉइड नंबर म्हणजे मिओसाइट मध्ये 20 आहे, त्याच्या गॅमेट मध्ये 10 आहे. पोटॅटो मध्ये 48 नंबर हा डिप्लॉइड आहे, बॉडी सेल्स मध्ये, मिओसाइट मध्ये 24 गॅमेट्स मध्ये आहे. बटरफ्लाय मध्ये 380 डिप्लॉइड नंबर आहे मिओसाइट मध्ये, त्याच्या हा 190 गॅमेट्स मध्ये आहे. आणि ओनियन मध्ये डिप्लॉइड नंबर 16 आहे, हॅप्लॉइड नंबर गॅमेट मध्ये 8 आहे. अशा प्रकारे हे डिप्लॉइड आणि हॅप्लॉइड म्हणजे डिप्लॉइड सेल जे असते त्याच्यापासून गॅमेट बनणार आहे, तिला मिओसाइट म्हणतात. ते ऑलवेज डिप्लॉइड असते आणि गॅमेट ऑलवेज हॅप्लॉइड असतात. हे क्रोमोझोम नंबर स्पेसिफिकली लक्षात ठेवायचं. जर पेरेंट बॉडी डिप्लॉइड असेल तर तिच्यात मिओसिस सेल डिव्हिजन होऊन गॅमेट्स बनणार. पेरेंट बॉडी हॅप्लॉइड असेल तर त्यात मायटोसिस सेल डिव्हिजन होऊन गॅमेट बनणार. पुढच्या क्लासमध्ये आपण गॅमेट ट्रान्सफर हा कन्सेप्ट पाहूया.